तर सीजेपीचं आंदोलन मोदी सरकारची गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठी परीक्षा असू शकते का? पाहूया। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यासोबत विरोधकांचे मोर्चे ही मोदी सरकारची गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठी परीक्षा असू शकते। याचं कारण म्हणजे समाजातील सर्वच स्तरातील अनेक तरुणांचा पाठिंबा या आंदोलनासाठी आहे। याचं तत्कालीन कारण जरी नीट पेपर फुटी असली तरी त्यामागे अनेक सुप्त कारणे आहेत। शिक्षण व्यवस्था असो किंवा आरोग्य व्यवस्था, रस्ते, सुरक्षा किंवा एकंदर सरकारी कारभार, कशातही सुधारणा होत नाहीये। सामान्य माणूस सर्व बाजूंनी आणि दररोज भरडला जातोय। पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे हे खरं, पण तो पुरेसा नाहीये आणि विकास हा सर्व समस्यांवरचा उपाय नाही। सुधारणा पाहिजेत, कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी पाहिजे आणि त्यासाठी मजबूत यंत्रणा पाहिजे। मोदींना सत्तेत येऊन 12 वर्षे झाली, पण यावरील नमूद केलेल्या समस्या सुटलेल्या नाहीत। कोर्टामध्ये आजही कोट्यावधी खटले प्रलंबित आहेत। देशात आजही दररोज सरासरी 390 जण रस्ते अपघातामध्ये मरण पावतायत। किरकोळ गोष्टींवरून हाणामाऱ्या आणि राडे हे नित्याचंच झालंय। या सगळ्याला कारण आहे एकच, मुरदाड व्यवस्था। आपल्याला कुणीच वाली नाही असं सामान्य माणसाला वाटतंय आणि हेच नेमकं मोदींसमोरचं मोठं आव्हान आहे। नीट पेपर फुटी हे संतापाच्या स्फोटाचं एक कारण ठरलंय, पण तरुणांसमोर अनेक समस्या आहेत आणि हे मोदी सरकारला मान्य करावंच लागेल। मोदी तसं करतील का आणि भारतामध्ये अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणा घडवून आणतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर ज्या तरुणींना आपण जेनझी म्हणतोय त्यांच्या विशिष्ट पिढीचं वास्तव नेमकं काय आहे ते पाहूयात। यूपीए सरकारच्या काळात जेनझी राजकीय गोष्टी कळायच्या वयात नव्हते, त्यावेळेस ही पिढी लहान होती। जेनझी सज्ञान झाले तेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं होतं। 2014 पासून मोदी सरकार सत्तेत आहे, त्यावेळेस ही पिढी सज्ञान झाली आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी प्रस्थापित म्हणजे नरेंद्र मोदी हेच आहे। काँग्रेसनं कोणत्या चुका केल्या यात त्यांना फारसा रस नाहीये। आर्थिक स्थिती जेनझीचे पालक तुलनेनं सधन आहेत, त्यामुळे अनेकांनी मोठं होताना आर्थिक चणचण पाहिलेली नाहीये, जी 1997 पूर्वी पाहिलेली आहे, 2000 पूर्वीच्या पिढीनं पाहिली आहे। नोकरी मिळालीच पाहिजे अशी सक्ती अनेकांवर नाहीये, त्यामुळे मुळातच व्यवस्थेबद्दलची भीती या पिढीला कमी आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे पाहूया जेनझीची। आजच्या अनेक तरुणींना सख्खी भावंड नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यावर खर्च करण्यासाठी आई वडिलांकडे अधिक पैसे आहेत। बऱ्याच ठिकाणी एकुलता एक मुलगा मुलगी असते। मुलींची संख्या लक्षणीय आहे। सध्याच्या या आंदोलनामध्ये मुलींची संख्या मोठी आहे। स्त्री पुरुष समानता वाढत असल्याचा हा सकारात्मक परिणाम म्हणावा लागेल। तर राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी कसं विश्लेषण केले ते पाहूयात। सत्ता मिळवल्यानंतर ती टिकवणं, चालवणं आणि लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत ठेवणं हेच आव्हान असतं। मुळात म्हणूनच सत्तेला वाघावरची स्वारी असं म्हणतात। कुठलंही पद आणि विशेषतः पंतप्रधान पद हे काटेरी मुकुटाचं सारखंच असतं। त्याच्यामुळे आत्ताचं जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एनडीए सरकार यांची परीक्षा घेणारा आहे का, तर ते निश्चित आहे। कारण आंदोलनाच्या काळातच कस लागतो राजकीय पक्षाचा, प्रशासनाचा, मंत्र्यांचा आणि सगळ्याच व्यवस्थेची परीक्षा असते। 2014 पासून सातत्याने 14, 19, 24 तीन वेळा सलग सत्ता मिळवणाऱ्या आणि पंतप्रधान पदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांना आंदोलन नवी नाहीत। ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या विरोधात सातत्याने आंदोलनं झाली होती, अगदी न्यायालयीन लढाया, मानवी हक्क वगैरे वगैरे सगळ्या प्रकारची। 2014 नंतरही त्यात काही फरक पडलेला नाही। त्यांच्या विरोधातली किंवा सरकार विरोधी आंदोलनं वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहेत।
तर मोदी सरकार समोरची गेल्या 12 वर्षातील मोठी आव्हानं कोणती होती त्यावर एक नजर टाकूयात. भूसंपादन सुधारणा विधेयक 2015, नोटबंदी 2016, उरी अतिरेकी हल्ला 2016 साली झाला होता, जीएसटी अंमलबजावणी हे काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. 2017चा हा निर्णय, CAA NRC 2019चा निर्णय, पुलवामा अतिरेकी हल्ला हे सुद्धा मोठं आव्हान होतं. शेती कायदे 2020-21 मध्ये, कोविडची महामारी 2020-22 पर्यंत होती, 20ला कोविड आला, 24 मध्ये बहुमत नाहीये सरकारकडे आणि 25 मध्ये पुलवामा अतिरेकी हल्ला झालाय. ही काही आव्हानं गेल्या 12 वर्षात मोदी सरकारनं पेललेली आहे. 2026 मध्ये इराण युद्ध आणि आता 2026 मध्ये इथेनॉलचा घोळ